ITI ॲडमिशन 2026-27 यामध्ये डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, अंतर किती असणार, पालकांना फॉर्म भरणं पहिले कोणती गोष्टी लक्षात ठेवावी लागतात, अपंग असल्याचा काय फायदा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा ITI ॲडमिशन 2026-27 पालकांकरिता सूचना. तर इथे बघा ITI ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा. म्हणजे ITI ॲडमिशन 2026-27साठी अर्ज प्रक्रिया 27 फेब्रुवारी 2026 रोजी चालू झालेली आहे. तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून टाका. जर अर्ज भरायच्या पहिले संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्या. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्ट वाटेल. तर जे दुसऱ्या नंबरचं आहे त्यामध्ये आहे पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. म्हणजे जर तुमचं लोकेशन वगैरे तुमची इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर अर्ज सबमिट करा, नाहीतर तुमचं चुकीचा अर्ज सबमिट झाल्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकते, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. ते 3 नंबरचा पॉईंट आहे इथं. आपल्या पालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. म्हणजे जर तुमचं जन्मतारीख जर एकदा भरली तर पुन्हा तुम्हाला करेक्शन करता येणार नाही, असं इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. तर जन्मतारीख भरताना व्यवस्थित भरावा. जिथे तुम्ही कुठे फॉर्म भरत असाल तिथे व्यवस्थित भरावा. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, सन 2026-27साठी फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंत शाळा उपलब्ध होतील. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा शाळा निवडावी लागते. ते तुमचं 1 किलोमीटर अंतर ज्या राहतील त्यावरच तुमचं नाही का शाळा उपलब्ध राहतील. त्यानंतर ज्याचं पहिले 3 किलोमीटर होते तर आता 1च किलोमीटर अंतर करण्यात आलेलं आहे 2026-27साठी. त्यामध्ये काय प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरता तेव्हा डॉक्युमेंट अपलोड करणं आवश्यक आहे. जे ऑनलाईन डॉक्युमेंट करावे लागते ते अपलोड करावे लागतील. डॉक्युमेंट कोणते टाकणार ते मी तुम्हाला पुढे सांगणार. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तर 5व्या नंबरचा इथं बघा, अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्रे नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. जर तुम्ही फॉर्म भरला, तुमची जर नंबर लागला पण तुमच्यावर डॉक्युमेंट नाही तर तुमचा प्रवेश रद्द इथे होणार आहे. त्या पहिले डॉक्युमेंट रेडी करून ठेवावे. त्यानंतर आहे, अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिल्याच अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. जर तुम्ही अर्ज भरला आणि तो चुकला तर सबमिट करण्यापहिले डिलीट करा म्हणते, त्यानंतरच अर्ज सबमिट करा म्हणते पुन्हा भरून. तर 7 नंबरचा पॉईंट बघा, एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये सबमिट केले जाणार नाहीत. जर तुम्ही एकाच विद्यार्थीचे 2 वेळा अर्ज भरले तर ते दोन्ही अर्ज रद्द होतील, याची खात्री तुम्ही घ्यावी. त्यानंतर 8 नंबरचं इथं बघा, अर्ज भरल्यास पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेली मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी. जेव्हा पण तुम्ही अर्ज भरता ऑनलाईन तर ते जे प्रिंट मिळते तुम्हाला ते लॉटरी लागेपर्यंत तुमच्याजवळ सांभाळून ठेवावी. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाता तेव्हा ते लागू शकते. जे 9 नंबर आहे त्यानंतर बघा, अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेले प्रवेश रद्द होईल. जर तुम्ही माहिती खोटी आढळून प्रवेश केला तर तुम्हाला प्रवेश रद्द होतील, असं सांगितलेलं आहे. 10 नंबरचा आहे, अर्ज करताना पासवर्ड विसरलास तो रिकवर पासवर्ड या क्लिकवर रिसेट करावा. जिथे तुम्ही फॉर्म भरता ते तुम्हाला हे करू देईल, तुम्हाला काही करण्याची गरज नाही. त्यानंतर बघा 11 नंबरचा, ITI 25% प्रवेश 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत 28/2/2026 पर्यंत राहील. तुम्ही 28 तारीखपर्यंतच अर्ज भरू शकता. त्यानंतर तारीख वाढेल नाही वाढेल याची खात्री नाही. सध्या आता 28/2/2026 पर्यंत दिलेली आहे. तर 17 ते 28 तारखेपर्यंत तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. त्यानंतर दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील धरण्यात येईल. 40% पेक्षा जास्त जर असेल दिव्यांग तर ते धरण्यात येईल, म्हणजे त्यांना जास्तीत जास्त सवलत असू शकते, असं आहे बहुतेक. सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. सन 2026-27 वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक धरण्यात येणार आहे. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेली प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. अशा प्रकारे तुम्ही हे फॉर्म भरा म्हणते. तर आता आपण बघूया यासाठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे. तर तुम्ही ते डॉक्युमेंट लवकरात लवकर रेडी करावे. आपण डॉक्युमेंट बघूया. इथे बघा ITI आवश्यक कागदपत्रे 2026-27. तिथे बघा पहिला आहे तुम्हाला डॉक्युमेंटचे जन्मता दाखला,
जे तिथे तुम्हाला मुलाचा अधिकृत जन्माचा दाखला महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतकडून जारी केलेला हे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे तिथे. दुसरावाला आहे तिथे बघा रहिवासी पुरावा. रहिवासी पुरावामध्ये खालचे डॉक्युमेंट लागते जसे की राशन कार्ड, विद्युत बिल 3 महिन्यापेक्षा जुनी नसावी म्हणते. भाडे करारनामा, जर तुम्ही कुठे भाड्यानं राहत असाल शहरमध्ये सिटीमध्ये तर तिचा भाडे करारनामा, मालमत्ता कर रसीद, पाणी बिल हे यापैकी कोणतेही तुम्ही रहिवासी पुरावा देऊ शकता. त्यानंतर 3 नंबरचं आहे ते डॉक्युमेंट आहे ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र. तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावे लागणार. 4था आहे आधार कार्ड. मुलाचे आणि पालकांचे आणि आई आणि वडील दोघांचे आधार कार्ड द्यावे लागणार. 5वा आहे पाच फोटो साईज. एवढेच तुम्हाला डॉक्युमेंट तिथे अपलोड करावं लागणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा.